बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 22 जानेवारीपर्यंत कराडचा कोठडीमध्ये मुक्काम असणार आहे। युक्तिवादामध्ये एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी 10 क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती। एका फोनच्या पुराव्यावरून 302 मोक्का कसा काय लागू शकतो असा सवाल वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड यांनी केलाय। तर नवऱ्याला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असा पवित्रा मंजिली कराड यांनी घेतलाय। माझ्या पतीला पोलिसांनी अडकवलंय, माझ्या पतीला बळीचा बकरा बनवलाय, पण सत्य कधीच लपून राहणार नाही असा गंभीर आरोप मंजिली कराड यांनी केलाय। बीड न्यायालयाच्या आवारात गोंधळ घालणं आंदोलकांना चांगलंच भोवलंय। या प्रकरणात 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर कराड समर्थक आणि विरोधक दोन्ही गटातील 5 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। बीडच्या पांगरी गावात वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या एका महिलेला भोवळ आली आणि त्यानंतर तातडीनं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पुण्यामध्ये मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि अंजली दमानिया यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आला। यावेळी संतोष देशमुखांसह इतर नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। जरांगे मी पण मराठा आहे, तुम्ही देशमुख कुटुंबाला न्याय द्यायला जाता तसा मलाही न्याय द्या असं म्हणत वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांनी मनोज जरांगेंना साथ घातली आहे। माझ्या नवऱ्यावर आरोप करणाऱ्यांची मी ही सगळी प्रकरणं काढणार, फ्लॅट काय फक्त आमचाच नाहीये, इतरांचेही फ्लॅट्स आहेत असा थेट इशारा मंजिली कराड यांनी सुरेश धस, बजरंग सोनावणे आणि अंजली दमानिया यांना दिलाय। आता एक मोठी बातमी, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक सदस्यीय न्यायालयीन समिती गठीत करण्यात आलेली आहे। या संदर्भात आज शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि माजी न्यायाधीश ML तेहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती अभ्यास करेल। यात हत्या प्रकरणातील घटनाक्रम आणि परिणाम याचा अभ्यास केला जाईल। त्यासोबतच घटनेसाठी कोणत्या व्यक्ती किंवा संस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार आहे का याचाही अभ्यास केला जाईल आणि हत्या प्रकरणात परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस प्रशासनाने उचललेली पावलं योग्य होती का किंवा यासारख्या घटना टाळण्यासाठी काय करता येईल यावर देखील ही समिती अभ्यास करणार आहे। संतोष देशमुख हत्याकांड वाल्मिक कराड कनेक्शन पुढे आलेला आहे। खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरण एकच असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर सांगितलं। एसआयटीनं कराडला बीड कोर्टासमोर हजर केलं आणि यावेळी कराडच्या कोठडीच्या मागणीवरून जोरदार युक्तिवाद झाला। हत्येच्या दिवशी कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली आणि त्यानंतर घुले आणि आंधळे यांनी देशमुखांचं अपहरण केलं। अपहरणावेळी घुले आणि कराडचा जवळपास 20 मिनिटं फोन कॉल झाला। याचं CDR देखील आपल्याकडे उपलब्ध असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी कोर्टाला सांगितलंय आणि याच आधारावर कराडवर हत्येचा गुन्हा आणि मकोका लावण्यात आल्याचंही सांगितलं। तर अटकेत असलेल्या एकाही आरोपीनं कराडचं नाव घेतलं नाही। मग हत्येचा गुन्हा कसा लागू शकतो असा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलाय। दरम्यान तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे ती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आपण पाहतोय हत्येच्या दिवशी कराडची संतोष देशमुखांना खरं तर कराडनं धमकी दिली होती अशी माहिती कोर्टात देण्यात आली। 9 डिसेंबरला देशमुखांचं अपहरण आणि हत्या झाली होती। तर सुदर्शन घुलेकडून देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं अशी देखील माहिती कोर्टात देण्यात आलेली आहे। अपहरणावेळी घुले आणि कराडचा फोन कॉल तब्बल 20 मिनिटं हा झाला होता आणि त्यानंतर दुपारी 3:20 ते 3:40 कराड आणि घुलेचा हा फोन कॉल झाला, म्हणजे तब्बल 20 मिनिटांपर्यंत हा फोन कॉल चालला। एसआयटीकडे वाल्मिक कराड आणि घुलेचे CDR असल्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे। तर अपहरण आणि फोनवरील संभाषणाची वेळ ही एकच असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली आहे। अपहरणाच्या दिवशी घुलेनं कुणाकुणाला फोन केला याची CDR मधून माहिती देण्यात आली आहे। तर आरोपींमध्ये काय चर्चा झाली याचा आता पुढे तपास करणार असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी म्हटलंय। फोन रेकॉर्डमुळे कराडवर मकोकाची कारवाई करण्यात आली असल्याचं देखील स्पष्टीकरण तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिलं किंवा तसा युक्तिवाद केला।
कट रचून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा हा गंभीर आरोप किंवा गंभीर माहिती देण्यात आलेली आहे। खंडणी प्रकरणाचा हत्येशी संबंध आहे अशी देखील माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली आहे। तर कृष्णा आंधळेला फरार होण्यासाठी कराडनंच मदत केली का, त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतोय। कराडच्या आदेशावरून चाटे आणि घुलेकडून खंडणीचे प्रकार सुरू होते। ही संपूर्ण माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये दिलेली आहे। आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। भाजपकडून दिल्ली विधानसभेसाठी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांचं नाव असून इतर राज्यातील सर्व भाजप शासित मुख्यमंत्री स्टार प्रचारक असणार आहेत। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा एकाच मंचावर आलेत। बारामती छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमाला दोघांनी हजेरी लावली। कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनावेळी बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या सख्या भगिनी नीता पाटील यांच्यामध्ये चांगल्याच गप्पा रंगल्या। निवडणुकीवेळी दोन्ही बहिणींमध्ये दुरावा आला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते खारघरमधील इस्कॉन मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं। मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण, सीता, राधाकृष्ण आणि नित्यानंद प्रभू चैतन्य महाप्रभू यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। राजकीय जीवनात कसं काम करावं तसंच लोकांचे प्रश्न सोडवण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्गदर्शन केलं। खडेबोल सुनावले नाहीत तर प्रबोधन केलं, सखोल चर्चा झाली अशी माहिती बैठकीनंतर दीपक केसरकर यांनी दिली आहे। मराठा आरक्षण प्रकरणाची हायकोर्टात नव्यानं सुनावणी होणार आहे। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांची दिल्ली हायकोर्टात बदली झाली आहे। उपाध्याय यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाची सुनावणी झाली होती आणि अंतिम सुनावणी पूर्ण होण्याआधीच उपाध्याय यांची बदली झाल्यानं मराठा आरक्षण सुनावणी लटकलेली आहे। वर्ध्याच्या 42 गावांमध्ये पिण्याच्या जलस्रोतामध्ये हानिकारक नायट्रेट आढळलं। तब्बल 95 जलस्रोतांमध्ये रसायन आढळल्याचा धक्कादायक अहवाल भूजल सर्वेक्षणाकडून प्राप्त झालाय। लहान मुलं आणि गर्भवती महिलेला नायट्रेट अतिशय धोकादायक असून पाण्याच्या बाबतीत 7 गावं अतिधोकादायक स्थितीमध्ये आहेत। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील 11 गावांमध्ये टक्कल पडलेल्या रुग्णांची संख्या 169 वर पोहोचलेली आहे। 12 दिवस झाले तरी उपाय सापडला नसल्यानं गावकरी घाबरलेत। दरम्यान तपास सुरू असून घाबरून जाऊ नका असं आवाहन आरोग्य विभागानं केलं। शिर्डी विमानतळ परिसरात लेझर लाईट वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे। वैमानिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून हा आदेश जारी करण्यात आलाय। आता एक मोठी बातमी। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज या संदर्भात शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली आहे। एकनाथ शिंदे यांनी दुपारी 3:30 वाजता ही बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा तसंच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मंत्र्यांनाही जबाबदारी देणार असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलंय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। टोरेस कंपनीचं प्रकरण ताजं असताना फसवणुकीचं नवं प्रकरण समोर आलेलं आहे। मनी एज कंपनीनं 3000 गुंतवणूकदारांची 100 कोटींनी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी कंपनीच्या 4 संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महाकुंभात चर्चेचा विषय ठरलेल्या मॉडेल आणि अँकर साध्वी हर्षा रिछारी यांना महामंडलेश्वरांच्या शाही स्थानावर बसवण्यावरून वाद सुरू झालाय। महाकुंभात अशी परंपरा सुरू करणं पूर्णपणे चुकीचं आहे। महाकुंभात चेहऱ्याचं सौंदर्य नाही तर हृदयाचं सौंदर्य पाहायला हवं होतं असं म्हणत शंकराचार्यांनी संताप व्यक्त केलाय। रशियानं युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केलाय। रशियानं एकाच वेळी युक्रेनमधील 100 ठिकाणांवर हल्ले केलेले आहेत। त्यांनी TU-95 बॉम्बरमधून क्रूज क्षेपणास्त्र लागलेली आहेत आणि गेल्या 3 वर्षातील रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला आहे। नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात पावसाच्या हलक्या सरी बरसतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं वाऱ्यांची स्थिती बदलली आहे। परिणामी तापमानामध्ये चढ उतार होत असल्याचं दिसून येत आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 56,231 क्विंटलची आवक झाली। यात पुणे बाजारात कांद्याची 9,000 क्विंटल तर अहिल्यानगर बाजारात लाल कांद्याची 12,000 क्विंटलची आवक झाली। लाल कांद्याला कमीत कमी 1400 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत दर मिळालाय।
राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 2,939 इतकी आवक झालेली आहे, तर त्याला 2,199 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. दोंडाईचा येथील बाजारामध्ये पिवळ्या जातीच्या मक्याची सर्वाधिक आवक 831 क्विंटल इतकी झाली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 58,602 इतकी आवक झाली आहे. सोयाबीनला 4,014 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालाय. लातूर येथील बाजार समितीमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. नव्या सरकारमध्ये मंत्री आस्थापनेवर खासगी सचिव अथवा विशेष कार्य अधिकारी अशा महत्त्वाच्या पदांवर खासगी व्यक्ती नियुक्तीला मनाई करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना धक्का दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मंत्री आस्थापनेवर नियुक्त करण्याचा मंत्र्यांच्या निर्णयाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. कोस्टल रोडवरील वेगवान वाहतुकीला मुंबईकरांची पसंती मिळते. गेल्या वर्षातील मार्च ते डिसेंबर 2024 पर्यंत वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गावरून 50 लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केलाय, तर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे या मार्गावरून 7 महिन्यात 32 लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केलाय. देशभरात गेल्या वर्षी अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, वीज पडणं आणि उष्णतेच्या लाटा, थंडीच्या लाटा आणि गारपीट आदी हवामान प्रकोपाच्या घटनांमध्ये 2,400 लोकांचा मृत्यू झालाय. त्यापैकी 1,280हून अधिक जणांचा वीज पडून आणि वादळी वाऱ्यामुळे मृत्यू झालाय. उल्हासनगरमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्यानं नागरिक आक्रमक झालेले आहेत. महिलांनी नेताजी चौकातील पाणीपुरवठा कार्यालयामध्ये धडक ठिय्या आंदोलन केलं. याची दखल घेत कमी दाबानं पाणीपुरवठा करण्यात आलाय. मात्र पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. पाटणच्या मळे कोळणे पाथरपुंज गावातील गावकऱ्यांनी कराडमधील वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. गावाच्या पुनर्वसनासंदर्भात आयोजित बैठकीला वनविभागाचे अधिकारी उपस्थित नसल्यानं गावकरी आक्रमक झालेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी नांदेडमध्ये मोर्चा काढला. प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर शासकीय सेवेमध्ये कायम करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील सटाणा, बागलाण शहरासह अनेक भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. दरम्यान या पावसाचा फटका कांदा, गहू आणि हरभऱ्यासह इतर रब्बी पिकांना बसल्यानं शेतकरी पुन्हा संकटात सापडलाय. अहिल्यानगरच्या जामखेड नगरपरिषद हद्दीतील जामवाडी येथे 4 चाकी वाहन एका विहिरीमध्ये पडलं. चालकाचा ताबा सुटल्यानं ही घटना घडली, तर या वाहनातील 4 जणांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झालाय. हिंगोलीच्या लासिना गावच्या शिवारातील एका कोरड्या विहिरीमध्ये हरणाचं पाडस पडलं. यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाडसाला सुखरूप बाहेर काढत नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं. आता एक मोठी बातमी. ठाणे शहर, कळवा आणि मुंब्र्यामध्ये गुरुवारी पाणी कपात असणार आहे. ठाणे मनपाकडून त्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. ठाणे मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर गळती होत असल्यानं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे. तर 16 जानेवारीला सकाळी 9 ते रात्री 9 असा 12 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी कपातीमुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं नागरिकांना केलंय. देशातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. मंगळवार अखेर देशभरात 632.27 लाख हेक्टरवर पेरण्या झाल्यात. गव्हाची पेरणी उच्चांकी क्षेत्रावर झालेली आहे, तर पाण्याची चांगली उपलब्धता आणि चांगली थंडी पडल्यामुळे गव्हाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे यंदा देशात गव्हाचं उच्चांकी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. महिलांना रिक्षा व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणारी पिंक ई रिक्षा योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये 600 महिलांना पिंक रिक्षासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या संशयित ड्रायव्हर आणि कंडक्टरची मद्यप्राशन तपासणी करण्यात येणार आहे. 16 ते 20 जानेवारी दरम्यान ही तपासणी करण्यात येणार असल्याचं पत्रक महामंडळानं काढलंय. एसटीच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरची करण्यात येणारी तपासणी ही सुरक्षा खात्यातील पर्यवेक्षक, मार्ग तपासणी पथकातील पर्यवेक्षक, प्रशिक्षण पर्यवेक्षक यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. मीरा रोड रेल्वे स्टेशनवर एकाच ट्रॅकवर 2 लोकल ट्रेन समोरासमोर आल्याची धक्कादायक घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर हा प्रकार घडला. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे काही मीटर अंतरावरच लोकल थांबल्यानं मोठा अनर्थ टळला. देशभरातील महत्त्वाची शहरं वंदे भारत एक्सप्रेसनं जोडली गेलेली आहेत. मात्र या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये केवळ आसन व्यवस्था असल्यामुळे प्रवाशांना लांबचा प्रवास असह्य होत होता. त्यामुळे आता शयनयान वंदे भारत एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शयनयान वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. सिम कार्ड खरेदी करण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आलाय. आता सर्व नवीन सिम कार्ड कनेक्शनसाठी आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून हे नवे निर्देश जारी करण्यात आले.
विधानसभा निवडणूक निकालानंतर निर्माण झालेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पेच अद्यापही कायम आहे। प्रदेशाध्यक्षपदी अनुभवी किंवा तरुण नेत्यांना संधी मिळावी अशी काँग्रेस श्रेष्ठींची इच्छा आहे। मात्र शिफारस केलेल्या नावांपैकी कुणीही तयार नसल्यानं आता अंतिम निर्णय पक्ष श्रेष्ठींनाच घ्यावा लागणार आहे। नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील शेतकऱ्यांना नदीच्या पाण्यातून ये-जा करावी लागते। पर्यायी पुलाची व्यवस्था नसल्यानं शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पाण्यातून ये-जा करावी लागते। अनेक वेळा मागणी करून देखील शासन दरबारी दखल घेतली जात नाहीये आणि त्यामुळे याच पाण्यातून शेतकरी आणि गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते। जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेच्या वादातून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संस्थेचे बनावट दस्तऐवज आणि बनावट शिक्क्यांचा वापर करून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप 5 जणांवर ठेवण्यात आलाय। जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील शिवपाणंद आणि शेतरस्ते तातडीनं मोकळे करावेत अशी मागणी महाराष्ट्र शिवपाणंद चळवळ समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। जळगावच्या यावल तालुक्यातील वडरी गावाजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा महसूल पथकानं पाठलाग करून डंपर पकडला। डंपर चालक मात्र सोडून पसार झाला। दरम्यान महसूल पथकानं डंपर जप्त करत चालकाला नोटीस बजावली आहे। दापोलीमध्ये 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या निलेश बाकर यांचा मृतदेह विहिरीत पोलिसांना आढळून आलाय। अनैतिक संबंधातून पतीची पत्नीनं प्रियकराच्या संगनमतानं हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे आणि पोलिसांनी या प्रकरणी दोघांनाही ताब्यात घेतलंय। जय बापू, जय भीम, जय संविधान असा नारा देत काँग्रेसकडून देशव्यापी जनसंपर्क मोहीम राबवली जाणार आहे। येत्या 26 जानेवारीला पक्षाच्या वतीनं संविधान वाचवा या राष्ट्रीय पदयात्रा मोहिमेचा प्रारंभ होणार असून वर्षभर ही मोहीम सुरू राहणार आहे। महायुतीनं आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे। पावसाळ्यापूर्वी या निवडणुका घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी या निवडणुका घेण्याची जबाबदारी असलेल्या राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी आज मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीत नव्या निवडणूक आयुक्तांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल। पायलट प्रोजेक्ट म्हणून 20 ठिकाणं फेरीवाला मुक्त करण्यास मुंबई महापालिका अपयशी ठरलेली आहे अशी टीका उच्च न्यायालयानं केली आहे। तसंच न्यायालयानं यावेळी राज्य सरकारला बॉम्बे पोलीस ऍक्ट आणि मुंबई महापालिका कायद्यात सुधारणा करून पोलिसांवर अधिक जबाबदारी टाकण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे। नागपुरात 2023च्या तुलनेमध्ये घरफोडीच्या घटनांमध्ये 10% वाढ झाली आहे। घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्यानं पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। मुंबईसह महानगरात वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना टप्प्याटप्प्यानं बंदी घालणं शक्य आहे का अशी विचारणा उच्च न्यायालयानं सरकारला केली। हा तोडगा व्यवहार्य आहे की नाही याचा अभ्यास करण्यासाठी 15 दिवसात तज्ज्ञ, महापालिका आणि वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेत। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्य मंत्री परिषदेची पहिली बैठक आज मंत्रालयामध्ये होणार आहे। मंत्री परिषदेच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय अपेक्षित असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी मंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना करण्याची शक्यता आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा राज्यस्तरीय मेळावा मुंबईमध्ये होणार आहे। यावेळी स्वबळावर लढायचं की युतीसोबत जायचं याबाबत पदाधिकाऱ्यांची मतं आणून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे। अध्यक्ष राज ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत। दिल्लीमध्ये सध्या पसरलेलं धुकं आणि 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतून उड्डाण करणाऱ्या किंवा दिल्लीला जाणाऱ्या विमानांना विलंब होऊ शकतो आणि त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी विमानाची वेळ, तारीख याची खात्री करून नियोजन करावं अशी सूचना एअर इंडियानं केली आहे। उद्योग क्षेत्राला पूरक अभ्यासक्रम राबवण्यास IIT मुंबईनं सुरुवात केलेली आहे। त्यानुसार IIT मुंबईमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मोबिलिटी हा नवा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीनं शिकवला जाणार आहे।